दररोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन बोर होतो, म्हणून काहीतरी नवीन प्रकारचा जाळीदार मौसूद नाश्ता करावासा वाटलं. म्हणून हा नाश्ता मी बनवायला घेतला, कारण लागतेच तेवढा टेस्टी. माझ्या घरचे म्हणत होते की काहीतरी नवीन नाश्ता बनव, मग घेतलं हे बनवायला. 1 वाटी रवा मिक्सर पॉटमध्ये टाकायचा, अर्धी वाटी दही टाकायचं, चवीनुसार मीठ आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मिक्सरला फिरवलेलं बॅटर एका भांड्यात काढून घ्यायचं. मिक्सरचं भांडं विसळून टाकायचं, वाया नाही जाऊ द्यायचं. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिट मुरू द्यायचं. बघा, 10 मिनिट झाले की झाकण काढून यात चम्मच फिरवायचा. आता यात बारीक हिरवी मिरची कापून टाकायची, 1 कांदा टाकायचा बारीक कापून, 1 शिमला मिरची, 1 गाजर टाकायचं बारीक कापून. मिक्स करायचं बरं का. नंतर 1 इनो टाकायची, लगेच मिक्स करायचं. आता बॅटर थोड्या वेळ पुरतं साईडने ठेवून अशा छोट्या वाट्या घ्यायच्या आणि त्याला तेल लावून घ्यायचं आणि वाट्यात बॅटर भरून घ्यायचं. इकडे गॅसवर एका भांड्यात पाणी ठेवलं, पाण्यामध्ये स्टँड ठेवायचं. या स्टँडवर वाट्या ठेवायच्या आणि यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट मीडियम गॅसवर वाफून घेतल्या. 15 मिनिट झाले की झाकण उघडून बघायचं आणि गॅस बंद करायची. बापरे, काय मस्त फुगून वर आलेले आहे आणि जाळी तर बघा किती मस्त आलेली आहे. आता हे थंड होऊ द्यायचं. आता या नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊ. थोडंसं खोबरं घालायचं मिक्सर पॉटमध्ये, थोडंसं अद्रक, 3-4 हिरवी मिरची, 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं फुटाण्याचं डाळवं. यात थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घेऊ. आता ही झाली बघा आपली मस्त चविष्ट चटणी. चटणी वाटीत काढून घेऊ. इकडे कडकडीत गरम तेल करून जिरं आणि मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि चरकन तडका या चटणीत घालायचा. मिक्स करायचं बघा. आता घालायचं चवीनुसार मीठ. मिक्स करायचं. ही झाली आपली चटणी रेडी. थंड झाले की साईडच्या कडा सैलसर करून वाटी उलटी करून काढून घ्यायचं. बघा तर काय मस्त जाळी आलेली आहे आणि नरम लच्च झालेले आहे. आता ताव्यावर थोडंसं तेल घालून मोहरी आणि जिरं घातलं. मोहरी आणि जिरं तडतडलं की नाश्ता घालून दोन्ही साईडने कलर येतपर्यंत भाजून घेतलं. बघा, याच पद्धतीनं सर्व नाश्ता भाजून घ्यायचा. बापरे, काय मस्त जबरदस्त नाश्ता झाला. याला वाटी ढोकळा असे नाव देऊ बघा. आता एका प्लेटमध्ये नाश्ता टाकला आणि यावर चटणी टाकली. एवढी जबरदस्त टेस्ट आली ना, मी तुम्हाला तोडून दाखवते. एवढं स्पंची झालं ना. तुम्ही हा नाश्ता तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि मस्तपैकी आनंद घ्या. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.